नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर योगिता रांधवणे, रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर येथे मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपल्याला तृतीय वर्ष कला या वर्गासाठी मराठी सामान्य स्तर पेपर क्रमांक 3 विषय आधुनिक मराठी साहित्य आणि व्यावहारिक व उपयोजित मराठी या विषयामधील घटक क्रमांक 1 जो आहे ग्रंथ परीक्षण, या घटकातील उपघटक ग्रंथ परीक्षण, त्याची व्याख्या, अर्थ, स्वरूप आणि संकल्पना, त्याचबरोबर ग्रंथ परीक्षणाची उद्दिष्टे, ग्रंथ परीक्षणाची आवश्यकता, ग्रंथ परीक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत, कोणते पात्रता असावेत जेणेकरून त्याला एका ग्रंथाचं परीक्षण करता येईल, अशा पद्धतीने हे उपघटक आपल्याला सविस्तर अभ्यासायचे आहेत। तर आज आपण पहिल्यांदा ग्रंथ परीक्षण, त्याची व्याख्या, अर्थ आणि स्वरूप संकल्पना समजावून घेऊया। आपल्याला ग्रंथ परीक्षणाची व्याख्या अभ्यासत असताना सर्वात आधी हा विचार केला पाहिजे की ग्रंथ परीक्षण म्हणजे काय। याचा आपण आपल्या मनाशी विचार करता आपण त्याची व्याख्या अभ्यासताना मराठी साहित्याचा थोडक्यात विचार केला पाहिजे। मराठी साहित्याचा विचार करता मराठी साहित्य हे खूप व्यापक आहे आणि त्याचे ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य असे दोन प्रकार पडतात। या दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला समाविष्ट होणाऱ्या साहित्यावर टिप्पण लिहिणे म्हणजे त्या साहित्याचे, त्या ग्रंथाचं परीक्षण करणे होय। हे परीक्षण लेखक व वाचक दोघांसाठीही महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे लेखक वाचक यांच्यात परस्पर संबंध प्रस्थापित होतात आणि नवीन साहित्यकृती लोकप्रिय वाचकांच्या साठी पण प्रिय ती होण्यासाठी परीक्षण खूप महत्त्वाचं असतं। म्हणजेच या ग्रंथ परीक्षणाच्या अर्थाचा विचार करता आपल्याला अगोदर हा विचार करावा लागेल की द्वितीय वर्षात आपण असताना ग्रंथ निर्मितीची कारणे आपण अभ्यासलेली आहेत। ग्रंथ निर्मितीची अनेक कारणे आहेत, म्हणजे कुणाची तरी आज्ञा म्हणून, ज्ञान प्राप्तीसाठी, ते ज्ञान इतरांना देण्यासाठी, अर्थार्जनासाठी, आनंद मिळवण्यासाठी, एक हौस म्हणून, अशा अनेक कारणांनी ग्रंथलेखन केले जाते आणि अशा अनेक कारणांनी ते ग्रंथ वाचन देखील केले जाते। पण हे ग्रंथाचं वाचन सर्वांनाच करणं आता शक्य नाही आहे, कारण आजच्या धकाधकीच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कुणालाच पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाहीये आणि त्यामुळे पुस्तकाचं केवळ परीक्षण वाचून तो मूळ ग्रंथ वाचल्याचा आनंद वाचक घेत असतात आणि अनेक वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये ग्रंथ परिचय किंवा पुस्तक परिचय या शीर्षकाखाली आपल्याला अनेक ग्रंथाचं परीक्षण, नवनवीन आलेल्या ग्रंथाची माहिती पण मिळते आणि अनेक ग्रंथाचं परीक्षण आपल्याला वाचायला मिळतं। त्याची जर व्याख्या जर आपण पाहिली तर ग्रंथ परीक्षण म्हणजे नेमकं काय, तर ज्या प्रक्रियेत ग्रंथाची थोडक्यात माहिती मिळते, त्याची सर्वांगीण ओळख होते, त्यातील विषय, आशय आटोपशीररित्या समजतो, त्यास ग्रंथ परीक्षण असं म्हणता येईल। म्हणजेच काय की ज्या प्रक्रियेमध्ये ग्रंथाची आपल्याला माहिती मिळते, त्याची ओळख होते, त्याचा आशय समजतो, त्याला आपल्याला ग्रंथ परीक्षण म्हणता येईल। दुसरी व्याख्या जर बघितली तर ग्रंथ परीक्षण म्हणजे साहित्यकृती व त्यातील आशय वाचकांपर्यंत पोहोचवणारी एक पाऊलवाट होय, अशी सोपी व्याख्या त्याची केली जाते। ग्रंथ परीक्षण म्हणजे साहित्यकृती आणि आशय हे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे, एक पाऊलवाट आहे, अशी व्याख्या केली जाते। थोडक्यात ग्रंथ परीक्षण म्हणजे एखाद्या पुस्तकाचं मूल्यमापन करणे आणि ते मूल्यमापन वाचकांपर्यंत पोहोचवणे की जेणेकरून वाचकांना पण उत्सुकता आणि जिज्ञासा जागृत झाली पाहिजे आणि ते मूळ ग्रंथाच्या वाचनापर्यंत येऊन पोहोचले पाहिजे। आता या ग्रंथ परीक्षणाचा अर्थ जर आपण पाहिला, त्यासाठी आपल्याला ग्रंथाचं वाचन जे आहे ते विवेकपूर्ण पद्धतीने करणं गरजेचं आहे। म्हणजे आस्वादक पद्धतीने कुठल्याही पुस्तकाचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला ग्रंथ परीक्षण व्यवस्थित करता येईल आणि त्याचा अर्थही आपल्याला समजू शकेल। म्हणजे एखाद्या ग्रंथाचं अंतरंग तपासणे अथवा एखाद्या ग्रंथाचा विस्तृत परामर्श घेणे म्हणजे ग्रंथ परीक्षण होय। ग्रंथाचा चिकित्सक आढावा घेणे म्हणजे ग्रंथ परीक्षण होय। ग्रंथ परीक्षण हे साहित्य कलाकृतीचा आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे। म्हणजे ग्रंथ परीक्षकामध्ये खूप पात्रता आणि ग्रंथ परीक्षकामध्ये खूप गुण असणं गरजेचं आहे की जेणेकरून तो ग्रंथ परीक्षण जे आहे ते परीक्षण करून वाचकांपर्यंत त्या ग्रंथाचं मूळ आशय तो पोहोचवणार असतो, ते माध्यम असतो
आणि म्हणून ग्रंथपरीक्षण हे साहित्य कलाकृतीचा आशय वाचकांपर्यंत पोहोचवणारं मोठं माध्यम आहे, असा आपल्याला ग्रंथाचा अर्थ सांगता येईल. ग्रंथपरीक्षणामध्ये ग्रंथाचं एकंदरीत मूल्यमापन होत असतं. यामध्ये अभिरुची उन्नत करणं या गोष्टी प्रमाणभूत मानण्यात येतात. रसिक वाचकांना ग्रंथ वाचण्यास प्रवृत्त करणे हा मूळ हेतू ग्रंथपरीक्षणाचा असतो आणि या हेतूनेच ग्रंथपरीक्षण लिहिले जाते किंवा लिहावे. ग्रंथपरीक्षणाचं स्वरूप जर पाहिलं तर आशय वाचकांपर्यंत पोहोचवणारं हे एक माध्यम आहे. त्याचबरोबर जीवनाचं मार्गदर्शन करणार आहे. कारण ग्रंथामधून दुसरं काय सांगतात किंवा काय विषय असू शकतात याचा जर विचार केला तर आपल्याला ग्रंथपरीक्षणातून किंवा ग्रंथातून आपल्याला विविध विषय, अनुभव, काल्पनिक किंवा वास्तव असे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम लेखक करत असतो आणि त्या लेखकाचे विचार जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा ग्रंथपरीक्षक करत असतो. म्हणजे आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा ग्रंथपरीक्षक करत असतो आणि ग्रंथपरीक्षणाचं स्वरूपही तसंच आहे. जीवनाचे मार्गदर्शन, परीक्षण आणि समीक्षा हेही त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. मूल्यमापन करताना तटस्थ पद्धतीने परीक्षण, वास्तव स्वरूपामध्ये, व्यक्तिनिष्ठता नको त्याच्यामध्ये, तर वस्तुनिष्ठपणे म्हणजे ग्रंथाला महत्त्व दिलं जावं. ग्रंथाच्या कर्त्याला किंवा लेखक कोण आहे आणि लेखक कोणत्या प्रवाहातील आहे, प्रकारातील आहे किंवा जवळचा आहे, लांबचा आहे असा विचार न करता ते परीक्षण समीक्षणात्मक दृष्टिकोनातून त्याचं मूल्यमापन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर परीक्षणाचा हेतू आणि उद्देश हा सांगणं सुद्धा परीक्षणामधून अत्यंत महत्वाचं आहे. परीक्षण का करायचं, की त्या परीक्षणाचा हेतू काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि शेवट त्याचा असं आपल्याला स्वरूप सांगताना आपल्याला सांगता येईल की ज्ञानाचा ठेवा म्हणून पुस्तकांचा आपण विचार करतो की पुस्तकं जी आहेत ती आपली खरी मित्र असतात, मार्गदर्शक असतात, प्रेरणास्थान असतात, आदर्श असतात आणि त्या पुस्तकाच्या पाऊलवाटेने किंवा त्या पुस्तकाच्या विचाराने आपण आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असतो. मग पुस्तकाला जर एवढं महत्व असेल तर ते ज्ञानाचा ठेवा आहे आणि तो ठेवा आपण पुढच्या पिढीच्या ताब्यात देतो आहोत. परीक्षण करून किंवा लेखन करून दोन्हींवरती जबाबदारी आहे. लेखकावरती जितकी जबाबदारी आहे ज्ञानदानाची तितकीच ग्रंथपरीक्षकावरती पण आहे त्या पद्धतीने ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याची. ज्ञानाचा ठेवा जेव्हा आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देणार आहोत, तो वारसा देणार आहोत, तर त्या ताकदीचं त्या पद्धतीने ग्रंथपरीक्षणही तेवढंच यशस्वी आपल्याला करता आलं पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे जेवढं लेखकाने त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं ग्रंथपरीक्षण त्या पद्धतीने त्याचं स्वरूप असणं हे अत्यंत गरजेचं आहे. ग्रंथपरीक्षणाचे जर उद्दिष्ट जर आपण पाहिली तर ग्रंथपरीक्षण साहित्यकृतीचं विश्लेषण असतं. म्हणजे साहित्य प्रकार कोणता आहे, त्या साहित्यकृतीचं विश्लेषण, त्याचे घटक याच्याशी ते संबंधित असतं. ग्रंथाचा आशय त्याच्यातून स्पष्ट करता आला पाहिजे. ग्रंथाचा जीवनविषयक जाणीवा त्यातून स्पष्ट झाल्या पाहिजेत. ग्रंथाचं योग्य मूल्यमापन आपल्याला करता आलं पाहिजे. ग्रंथाचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे आणि भाषाशैलीचा सुद्धा परामर्श आपल्याला घेता आला पाहिजे. ही ग्रंथपरीक्षणाची उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टानुसार ग्रंथपरीक्षण आपल्याला करायचं आहे. त्याच पद्धतीने ग्रंथपरीक्षणाची आवश्यकता जर बघितली, का आपल्याला ग्रंथपरीक्षणाची आवश्यकता आहे, तर ग्रंथ हे मार्गदर्शक असतात. ग्रंथ हे आपल्याला जीवनासाठी प्रेरणा देणारे असतात. त्यातून काही विचार आपल्याला कळतात आणि म्हणून ते मार्गदर्शक आहेत. त्याची आवश्यकता आहे. वाचकासाठी मदतनीस आहेत. वाचनाला कुणाला आता वेळ नाही, त्यामुळे ग्रंथपरीक्षण जर आपण केलं तर ते वाचक थोडक्यात वाचू शकतील आणि मूळ ग्रंथ वाचल्याचा आनंद मिळवू शकतील. म्हणून वाचकासाठी मदतनीस म्हणून ते कार्य करतात. आवड आणि मानसिक तयारी करतात की एक पुस्तक आवडलं की माणसाला वाचण्याची आवड लागते. एखादा प्रकार आपल्याला वाचताना आवडला तर त्या साहित्य प्रकाराविषयी गोडी निर्माण होते आणि मग मानसिक तयारी होते आपली पुस्तक वाचण्याची. तर ती आवड आणि मानसिक तयारी हे सुद्धा महत्वाचं आहे. आकलन क्षमता वाढते आहे, जिज्ञासा वृत्ती वाढते आहे. नवीन साहित्यकासाठी तर खूप उपयुक्त आहे, कारण त्यांना नवनिर्मिती करायची आहे. भाषिक कौशल्य विकसित करून त्यांना नवनिर्मिती करायची आहे आणि त्या नवनिर्मितीसाठी एक आदर्श म्हणून त्यांना पुस्तक परीक्षण करणं, वाचणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून नवीन साहित्यकासाठी ते खूप उपयुक्त आहे. त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळते लिखाणाची, वाचनाची सुद्धा. तर अशा दोन्ही दृष्टिकोनातून नवीन साहित्यकासाठी ते खूप उपयुक्त आहे.
आता ग्रंथ परीक्षण करताना ग्रंथ परीक्षकाच्या अंगी काही गुण असणं आवश्यक आहे. कारण आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असते. जो ग्रंथ परीक्षक असतो त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आता तुम्हाला प्रत्यक्ष एका ग्रंथाचं परीक्षण करायचं आहे, एका पुस्तकाचं परीक्षण करायचं आहे, परिचय द्यायचा आहे. त्यावेळेस तुम्ही ग्रंथ परीक्षकाच्या भूमिकेत असाल आणि मग तुम्ही त्यावेळेस तुमच्यामध्ये कोणते गुण असायला हवेत किंवा तुम्ही कोणत्या उद्देशाने ते परीक्षण करणार आहात, तर त्यावेळेस आपल्याला ही जी मी गुण सांगणार आहेत ते आपल्या अंगी असणं खूप गरजेचं आहे. किंवा त्या अंगी आपल्याला आणावे लागतील, असा जाणीवपूर्वक ते आत्मसात करावे लागतील, हाही दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. मग ग्रंथ परीक्षकाचे गुण हा प्रश्न आपल्याला येतो 4 मार्कासाठी की ग्रंथ परीक्षकाच्या अंगी कोणते गुण असावे. तर मग आपल्याला त्यावेळेस हे सांगता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे. विनाकारण कौतुक अपेक्षित नाहीये. म्हणजे एखाद्या पुस्तकाचं कौतुक आपल्याला करायचंय, मग ते कुणीतरी सांगितलं म्हणून किंवा तो लेखक माझा नातेवाईक आहे, माझ्या शिक्षकाचं ते पुस्तक आहे किंवा माझ्या जवळच्या गावातला व्यक्तीचं ते पुस्तक आहे, ओळखीचं आहे, नातलग आहे, अशा विविध कारणांनी जर तो लेखक आपल्या जवळचा असेल आणि म्हणून आपण त्याचं केवळ कौतुक करायचं, तर ही गोष्ट चुकीची होऊ शकते. तर तसं न करता खरंच कौतुकास्पद असेल तर आपण नक्की करावं, परंतु विनाकारण त्याचं कौतुक करणं इथे अपेक्षित नाही. तटस्थ वृत्ती असली पाहिजे. जे ग्रंथात सांगितलंय तशाच पद्धतीने ते आपल्याला मांडता आलं पाहिजे, तटस्थपणे. व्यक्तिनिष्ठता त्याच्यामध्ये नको, वस्तुनिष्ठता असली पाहिजे. उत्तम समीक्षक तो ग्रंथ परीक्षक असला पाहिजे. त्याला समीक्षा कळली पाहिजे, त्याला ते पुस्तक कोणत्या प्रवाह प्रकारातील आहे हे कळलं पाहिजे, त्याचा आशय विषय काय आहे आणि तो समाजाला कसा उपयोगी आहे हे त्याला समजलं पाहिजे. कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या मानसशास्त्रीय दृष्ट्या कुणासाठी हे उपयुक्त आहे ह्याचं उपयुक्तता त्या ग्रंथाची कळली पाहिजे. म्हणूनच मूल्यमापन करताना, गुणदोष सांगताना स्वतः तो उत्तम समीक्षक आधी असला पाहिजे, तेव्हा तो त्या ग्रंथाची समीक्षा करू शकेल आणि चांगल्या पद्धतीने ग्रंथाचं परीक्षण करू शकेल. त्यानंतर ग्रंथ परीक्षक जो आहे तो रसिक, अभ्यासपूर्ण, विद्वत्ता आणि अभिरुची संपन्न असला पाहिजे. तो केवळ रसिकच असून चालणार नाही, तर तो अभ्यासपूर्ण त्याच्यामधून त्याने परीक्षण केलं पाहिजे. विद्वत्ता त्याच्याकडे असली पाहिजे आणि अभिरुची संपन्नता, आवड त्याला त्या वाचनाची असली पाहिजे. म्हणजे जबरदस्ती करून एखादं पुस्तक तुम्ही वाचा आणि त्याचं परीक्षण लिहा असं तुम्ही कुणाला सांगू शकणार नाही. ती उपजत त्याच्यामध्ये ती रसिकपूर्णता, अभ्यासपूर्णता, विद्वत्ता आणि आवड त्याची असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच तो एकाग्रता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुस्तक वाचताना तो त्याच्याशी एकरूप झाला पाहिजे. म्हणजे आपण टीव्ही पाहताना पुस्तक वाचतो किंवा जेवताना पुस्तक वाचतो, झोपताना वाचतो. तर अशा पद्धतीने एक वेगवेगळे कामं करताना पुस्तक वाचण्यापेक्षा फक्त पुस्तकच वाचायचं, एकाग्र होऊन वाचायचं, तर अशा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्यातून आपण त्या पुस्तकाशी एकरूप होतो, सखोल त्याचा विचार करायला लागतो. म्हणून एकाग्रता असणं खूप गरजेचं आहे आणि अद्ययावत ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण समाजामध्ये काही चालू घडामोडी असतात, काही गोष्टी घडत असतात आणि त्या वास्तव ज्या घडत आहेत रोजच्या रोज घटना, त्यांचं आपल्याला ज्ञान जर असेल तर आपल्याला पुस्तकाचे जे नवीन पुस्तकं येतात त्यांचा जो विषय असतो तो चटकन समजण्यास मदत होते. नाहीतर एखादा आपण ज्याला करंट इश्यू म्हणतो की चालू घडामोडी असतात आणि त्याच्यामध्ये काही महत्वाचा काही विषय असू शकतात आणि त्याच्यावरती पुस्तक असेल तर ते आपल्याला मग त्याचं नावडतीचं पुस्तक ते होऊन जातं, कारण आपल्याला तो विषयच माहिती नसतो. म्हणून विषय माहिती करून घेतले पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपल्याला पेपर वाचले पाहिजे. त्याच्यातले समाजामध्ये चालणारे जे विविध विषय आहेत, ज्वलंत विषय आहेत, ते समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यावरती मग पुस्तकं आली की आपल्याला ते चटकन विषय समजायला मदत होते. म्हणून अद्ययावत ज्ञान पण आपल्याला असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला एक जिज्ञासा वृत्ती असली पाहिजे. एकाग्रता, जिज्ञासा वृत्ती, ज्ञान घेण्याची क्षमता, संकलन करण्याची क्षमता, ह्या सगळ्या ज्या क्षमता आहेत त्या आपल्यामध्ये आणल्या पाहिजे आणि त्या जाणीवपूर्वक अंगीकारल्या पाहिजे. म्हणजे त्या कुठून येणार असं नाही, तर आपल्याला त्या विकसित कराव्या लागतील. ह्या सगळ्या जे गुण आहेत ते आपल्याला जाणीवपूर्वक विकसित करावे लागतील, खूप पुस्तके वाचावी लागतील, तेव्हा हे गोष्टी करणं शक्य होणार आहे. असे अनेक गुण आपल्यामध्ये किंवा ग्रंथ परीक्षकामध्ये असणं गरजेचं आहे. मग आता ह्या सगळ्या घटकावरती प्रश्न कसे येणार? ग्रंथ परीक्षण म्हणजे काय ते सांगून त्याचं स्वरूप आणि संकल्पना स्पष्ट करा. ग्रंथ परीक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत? ग्रंथ परीक्षणाची आवश्यकता काय आहे? आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील, तर त्याचं आपल्याला मुद्देसूद उत्तर लिहिता आलं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला त्याचं स्पष्टीकरणही करता आलं पाहिजे.
म्हणजे एकंदरीत महत्त्वाच्या प्रश्नामध्ये त्याची व्याख्या, स्वरूप, त्यानंतर